तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आता काय सीईटी, तर सीईटीचे आपण काय करतोय, प्रिपरेशन करतोय. 10 ते 15 दिवस राहिलेत. तर सर्वांचा प्रश्न हाच आहे की लेस टाइम दादा, आता खूप कमी वेळ उरलाय, करायचं तर करायचं काय? खूप जणांचा हाच महत्वाचा प्रश्न आहे, दादा कमी वेळ उरलाय, करायचं तर करायचं काय? याच्यावरच तुमचं सोल्युशन घेऊन आलेलं आहे. व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत. आणि जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देतोय त्याच्यावर तुम्ही ग्रुपवर जॉईन होऊन सीईटी आणि सीओईपी जे व्हीजीटीआय आणि सीओईपीचे जे मुलं आहेत त्यांच्यासोबत तुम्ही डायरेक्टली चर्चा करू शकतात त्या ग्रुपद्वारे. कळालं? तर आता तुम्हाला नीट बघायचं आहे की काय लेस टाइम प्रॉपर वे टू स्टडी. आता कमी वेळात प्रॉपर वे कसा आहे स्टडी करायचा, म्हणजे योग्य वेने जर आपण स्टडी केला तर आपल्याला चांगले टक्के पडण्याचे, चांगले मार्क्स मिळवण्याची शक्यता आहे. तर तेच मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. आता बघा, अंडरस्टँड द सिलेबस, एक्झाम फर्स्ट. आता एक्झाम काय आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे. तर याच्यात काय येतात की वेटेज कशावर आहे, सर्वात जास्त वेटेज, सर्वात जास्त महत्व कशाला आहे? मोस्ट क्लासेस क्लास 12 सिलेबस अप्रॉक्सिमेटली 80% सिलेबस हा कशावर आहे? 12वीच्या बेसवर आहे. म्हणजे जे 12वीला येतात त्याच्यावर काय आहेत? 80% सिलेबस काय आहेत? अवलंबून आहेत, आधारित आहेत. तर तुम्हाला सर्वात मोस्ट वेटेज काय आहेत? 12वीचा सिलेबस आहे. तो अभ्यासणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिस मीन्स प्रायोरिटी क्लास 12 फर्स्ट, देन सिलेक्टिव्ह क्लासेस 11. प्रायोरिटी काय आहेत? पहिल्या अगोदर 12वी, मग नंतर आपल्याला काय सेकंड नंबरला प्रायोरिटी आपली असणार आहेत 11. तेच आपल्याला नीट व्यवस्थित लक्ष ठेवायचे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की काय, फोकस्ड ऑन हाय वेटेज अँड इझी टॉपिक्स फर्स्ट. काय करायचं? सोपे टॉपिक्स आणि ज्यांच्यावर खूप हाय वेटेज आहेत. आता हाय वेटेज चॅप्टर कसे आहेत? जसं आपला व्हीजीटीआयचा पुष्कर दादा आहेत, तो आपल्याला तिथून गाईड करतोय आपल्या क्लासच्या माध्यमातून की कोणते कोणते टॉपिक तुम्ही अभ्यासावं. तो व्हीजीटीआयला आहेत, व्हीजीटीआय मधूनच आपल्याला गाईड करतोय की ह्या टॉपिकचा अभ्यास ऋषी यांना करायचं सांग. की त्या टॉपिक्स नुसार काय होतं जास्त. आता त्यांनी एक्झाम दिली मग त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की कशावर काय वेटेज असतात. व्हीजीटीआय आणि सीओईपी हे टॉप मोस्ट कॉलेज आहेत, म्हणून त्यांना काहीतरी एक्सपिरियन्स आहेत, म्हणून ते टॉपिक्स तुम्ही अभ्यासाचे आहेत. बघा, तुम्हाला इंस्टाग्राम आयडी पण दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन नाहीतर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकतात, आमच्याशी संपर्क साधू शकतात. तिथे तुम्हाला कोणत्या कोणत्या चॅप्टरचे कोणते कोणते पॉइंट्स अभ्यासायचे आहेत हे सर्व तुम्हाला तिथे व्यवस्थित दिलेलं आहे. बघा, आता सर्वात अगोदर काय, थेरी फॉर्म एचएससी बुक. एचएससी बुक ज्या 12च्या बुक्स आहेत त्याच्यापासून तुम्हाला काय करायचे, थेरी करायची. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स रिव्हिजन, ज्या तुम्ही नोट्स काढल्या आहेत त्याचं परत परत वारंवार रिव्हिजन करायचे. रिव्हिजन करायला विसरायचं नाही, कारण की रिव्हिजन ही आपल्याला आपल्याला सक्सेस आणू शकते. तर रिव्हिजन करायचं आहे. त्याच्यानंतर पीवायक्यू प्रॅक्टिस, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याची खूप सारी प्रॅक्टिस करा, कारण की त्याच्यापासून आपल्याला समजेल की नेमकं परीक्षा कशावर आधारित आहेत आणि काय काय आपल्याला येऊ शकतं. मॉक टेस्ट अँड अनालिसिस, जे मॉक टेस्ट आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, मॉक टेस्टही ग्रुपमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत. त्या मॉक टेस्टही द्यायला विसरायचं नाही. त्या मॉक टेस्टमधून तुमची प्रॅक्टिस खूप सारी होणार आहे. त्याच्यामुळे ग्रुपमध्ये आत्ताच लवकरात लवकर जॉईन होऊन जा. त्याच्यानंतर आय-एम-पी टिप, आता सर्वात महत्वाची टिप काय आहे? स्टिक टू नोट्स वन सोर्स. आता एकाच सोर्सला तुम्ही काय करायचं, स्टिक करून राहायचं, म्हणजे काय, त्याच्या सोबत राहायचंय. कारण की तुम्ही आता जर सोर्स बदलत गेले, वेगवेगळे सोर्स जर तुम्ही घेत गेले तर तुमचा फायदा होणार नाही. तुम्ही गोंधळून जाशाल, कारण की मॅथ्स हाच टॉपिक एका जणाकडून शिक्षण, तोच टॉपिक दुसऱ्या जणाकडून, तोच टॉपिक तिसरं, एकच टॉपिक परफेक्ट करायच्या नादात लागशाल तर तुम्हाला काय होईल, वेगवेगळ्या माइंडसेटचे लोक असतात, वेगवेगळ्या जागी वेगवेगळं शिकवलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, एकच जो सोर्स तुम्ही पकडून ठेवला आहे त्याच्यावरच तुम्हाला राहायचं आहे. यूज स्टेट बोर्ड्स अँड टेक्स्ट बुक्स, व्हेरीफाय इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर एमएसटी सीआयटी. आता काय करायचं, स्टेट बोर्डचे जे आपल्याकडे बुक्स आहेत आणि टेक्स्ट बुक्स आहेत त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, सोबत राहायचं आहे आणि ते जास्तीत जास्त वापरायचे आहेत. त्याच्यावरून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आता हे तुम्ही म्हणशाल की सर तुम्ही तर हे शिकवतात, पण तुम्हाला हे कसं माहिती? हे सगळं आम्हाला प्रोव्हाइड केलंय व्हीजीटी आणि सीयूपीच्याच मुलांनी. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय, कारण की ते तिथून डायरेक्टली सांगू शकत नाही. त्यांच्यामधला आणि तुमच्यामधला मी एक दुवा म्हणून काम करतोय. तुम्हाला सर्व काही व्यवस्थितरित्या शिकवतोय. तर व्यवस्थितरित्या शिका. तुम्हाला काही काही अडचणी असल्यात मला विचारा. आपण सर्व मिळून डिस्कस करूयात आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह नक्की प्रोव्हाइड करूयात. डोंट जम्प बिटवीन टू मेनी बुक्स ऑर YouTube चॅनल्स.
आता आत्ताच्या ह्याच्या सिच्युएशनला काय करा, की तुम्ही वेगवेगळ्या YouTube चॅनलकडे जाऊ नका. बघा मी सांगितलंय तसंच. आणि वेगवेगळ्या बुक्सही रेफर करू नका. एकच जो सोर्स तुम्ही घेतलाय आणि एकच YouTube चॅनल तुम्ही ते घेतलेत, ते व्यवस्थितरित्या कंटिन्यू करा. दिनेश सर वगैरे जे तुम्ही बघतायत, त्याच्याच व्यवस्थितरित्या तुम्ही स्टिक राहा आणि व्यवस्थित त्याचाच अभ्यास करा. त्याच्याच नंतर हे सर्व गोष्टी इथे तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. आता याच नंतर तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ग्रुपवर जॉइन व्हायचं आहे आणि आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक यू.